नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर चालू घडामोडीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि ते प्रश्न आपण व्यवस्थितरित्या पाहूयात काय आहेत। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। मित्रांनो, इथे काय म्हटलंय बघा, तर 2025 मध्ये युक्रेनच्या पंतप्रधान पदी नवीन नियुक्त करण्यात आलेल्या पंतप्रधान कोण आहेत तर ते तुम्हाला सांगायचं आहे। तर त्या पंतप्रधानाचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे युलिया स्विरेनडेको या आहेत। लक्षात राहू द्या, हे नाव जरा महत्वाचं आहे आणि हा 100% महत्वाचा प्रश्न आहे। काय होतं यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे, एखाद्या पदावरती जी पदे राजकारणामध्ये किंवा त्या देशामध्ये अतिशय महत्वाचे आहेत, मग ते राजकीय क्षेत्रातील म्हणलं तर मग राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, कोणते कॅबिनेट मंत्री असतील, परराष्ट्र मंत्री असतील, विशेषतः या सगळ्या लोकांच्या नियुक्ती होत असेल तर त्या लक्षात ठेवाव्या लागतील। आणि त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल तर एखादी व्यक्ती त्या पदावरून कमी केली जात असेल, आलं लक्षात, तिचा कार्यकाळ संपला असेल तर ते लक्षात ठेवावं लागणार आहे। इथे नवीन ज्या काय पंतप्रधान आहेत त्या युलिया स्विरेनडेको या आहेत आणि या ज्या आहेत ते कुणाकडून पदभार स्वीकारणार आहेत, यांच्या अगोदर कोण त्या पदावर होतं तर डेनिस शमाय हाल हे त्या पदावरती होते, पंतप्रधान युक्रेनचे हे होते, परंतु आता यांचा कार्यकाळ संपला आणि आता युलिया स्विरेनडेको या युक्रेनच्या काय होणार तर पंतप्रधान पदावरती कार्य करतील आणि त्यांचा शपथविधी होणार आहे। आता पुढे चला, कलिंग रत्न पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ते तुम्हाला सांगायचंय। तर ते आहेत धर्मेंद्र प्रधान। कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान। हे पण लक्षात राहू द्या। आपण थोडस पुढे जाऊयात, लक्ष द्या नंतरचा काय प्रश्न आहे तर स्वच्छता सर्वेक्षण हा मुद्दा महत्वाचा ठरला। इथे स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 मध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून काय म्हटलंय इथे, शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? शहर म्हणलं तर इंदोर हे शहर असणार आहे आणि त्यांनी जर महानगर म्हटलं, लक्षात ठेवा महानगर म्हटलं तर तुम्हाला अहमदाबाद सांगायचं आहे। काय सांगायचंय? अहमदाबाद। आपण पुढे जाऊयात। राजधानी म्हटलं तर कोणतं आहे? भोपाळ ही राजधानी। बघा प्रश्न कसा तयार होईल, स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 मध्ये सर्वात स्वच्छ राजधानीचे शहर म्हणून कोणत्या शहराची निवड झाली तर ते भोपाळ आहे आणि भोपाळ ही कोणत्या राज्याची राजधानी ते मला कमेंट करून सांगा। ओके, चला मित्रांनो आपण थोडस पुढे जाऊयात। लक्ष द्या, स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिलियन प्लस सिटी, बघा मिलियन प्लस सिटी म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं शहर तुम्हाला सांगायचंय, दॅट इज महानगर सांगायचंय आणि ते महानगर अहमदाबाद असणार आहे। मित्रांनो गुजरात ही आहे, लक्षात राहू द्या। चला, ते शहर गुजरात मध्ये असणार आहे। आणि एक नंतरचा प्रश्न जो महत्वाचा ठरणार आहे, ओके, शेवटचा प्रश्न, अँड्रे रसल हा सर्वांना माहिती आहे, तो एक क्रिकेटपटू आहे आणि हा अँड्रे रसल आता काय होणार आहे तर संन्यास घेणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम मधून। तर अँड्रे रसल हा संन्यास घेणार आहे, तर अँड्रे रसल संन्यास घेणार आहे तर मग येणारा त्याचा शेवटचा सामना कोणता असेल असा पण प्रश्न पडतो। तर येणारा शेवटचा सामना तो कोणता खेळणार आहे, आंतरराष्ट्रीय शेवटचा सामना कोणता असणार आहे, कुठे खेळणार आहे तो तर तो साबिना पार्क जमैका या ठिकाणी तो खेळणार आहे। आणि लक्षात ठेवा हा क्रिकेटर हा कोणत्या देशाचा आहे अँड्रे रसल, तर प्लीज कमेंट करा आणि मला सांगा कोणत्या देशाचा आहे। आणि या ठिकाणी जे प्रश्न आहेत हे प्रश्न इथे संपलेले आहेत, इथे आपल्याला थांबणं गरजेचं आहे। तर सर्वांनी स्वतःचा अभ्यास करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या।